नमस्कार मित्रांनो, शेळी, मेंढी, गाय, म्हैस इत्यादीसाठी अनुदान मिळत आहे अशी नाविन्यपूर्ण योजना 2023-24ची सरकारने सुरू केलेली आहे. बघा, त्याकरिता पशुसंवर्धन योजना अर्ज सुरू झालेले आहे. यामध्ये शेळी, मेंढी, गाय, म्हैस इत्यादी वाटप अशा सर्व योजनांचा समावेश आहे. बघूया योजना काय आहेत. महाराष्ट्र राज्यातील पशुपालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पशुपालकांना शासनाकडून 75% अनुदानावर दुधाळ जनावरांचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी नाविन्यपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये नाविन्यपूर्ण योजना काय आहे, पात्रता, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे कोणती लागतील, अर्ज कसा करावा इत्यादीचा समावेश यामध्ये असणार आहे. तर ही नाविन्यपूर्ण योजना काय आहे बघूया. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राज्यातील शेतकरी व पशुपालकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून नाविन्यपूर्ण योजना राबवली जात आहे. सदर योजनेच्या माध्यमातून पात्र व गरजू लाभार्थी शेतकऱ्यांना, पशुपालकांना, पशुसंवर्धकांना गाय, म्हैस, शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादीसाठी 75% अनुदान दिलं जात आहे. म्हणजे गाय, म्हैस, शेळी घ्यायची असेल तुम्हाला तर त्याकरता गव्हर्नमेंट 75% अनुदान देत आहे आणि 25% तुम्हाला भरायचे आहे. म्हणजे जर 100 रुपयाची वस्तू असेल तर 75 रुपये गव्हर्नमेंट देणार आहे, 25 रुपये तुम्हाला द्यायचे आहे. बघूया आणखी माहिती आपण. नाविन्यपूर्ण योजना मुख्यत्वे 2 प्रकारात मोडली जाते. यामध्ये पहिला गट आहे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना आणि दुसरा आहे जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना. पहिल्या गटामध्ये गाय, म्हैस, मेंढीपालन, शेळीपालन इत्यादीसाठी राज्यस्तरीय योजना राबवली जाते. तर या उलट दुसऱ्या गटामध्ये विविध 23 योजना व उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे, जी जिल्हास्तरीय योजना आहे. बघा मित्रांनो, राज्यस्तरीयमध्ये गाय, मेंढीपालन आणि शेळीपालन ह्या योजना येतात. तर दुसरा गट जो आहे त्यामध्ये 23 योजना ह्या जिल्हास्तरीय योजना म्हणून राबविल्या जातात. चला बघूया आणखी माहिती आपण याविषयी. या योजनेचं नाव नाविन्यपूर्ण योजना विभाग आहे पशुसंवर्धन. लाभार्थी राज्य महाराष्ट्र. लाभार्थी वर्ग कोणता आहे? शेतकरी आणि पशुपालन. अनुदान मिळणार आहे 75%. आणि याकरता अधिकृत वेबसाईट दिली आहे त्यांनी ah.mahabms.com. बघा, ही वेबसाईट लक्षात ठेवा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. याद्वारे तुम्हाला विविध अर्ज सादर करता येणार आहे. आता याकरता कोण पात्र असणार आहे तर बघा, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असावा, अर्जदार अल्पभूधारक शेतकरी असावा, म्हणजे 1 हेक्टर मर्यादा आहे त्याची, म्हणजे 2.5 एकर शेती असावी. तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 ते 2 हेक्टर मर्यादा दिली आहे, म्हणजे 5 एकरपर्यंत तुमच्याजवळ जमीन असायला हवी. तसे अर्जदार सुशिक्षित बेरोजगार असावा, त्याने रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी केलेली असावी. महिला बचत गटातील लाभार्थी असावे, म्हणजे महिला ही बचत गटामध्ये तिचं नाव असावं. त्यानंतर GR बघूया आपण. GR मध्ये काय म्हटलेलं आहे, गव्हर्नमेंटनं कशा पद्धतीनं देणार आहेत ते. नाविन्यपूर्ण योजनांसंदर्भातील शासनाकडून आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेल्या संपूर्ण शासन निर्णयाची यादी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि संकेतस्थळ कोणतं आहे, वेबसाईट कोणती दिलेली आहे त्यांनी, ah.mahabms.com. या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही याविषयी तपशील बघू शकणार आहात. तसेच त्यामध्ये शासन निर्णय पण दिलेला आहे, तो पण तुम्ही त्यामध्ये बघू शकता. यामध्ये कागदपत्र कोणकोणती लागणार आहे या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तर बघा, फोटो लागणार आहे, ओळखपत्राची सत्यप्रत, ओळखपत्र कोणतं राहील आपलं आधार कार्ड, शेतजमिनीचा 7/12, शेतजमीन जर घरी तुम्हाला करायचं असेल तर 8 लागणार आहे, अपत्य दाखला, स्वयंघोषणापत्र पण चालेल, अर्जदाराचा आधार कार्ड, 7/12 लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबातील व्यक्तींचं संमतीपत्र अथवा भाडे तत्वावरील करारनामा लागेल. जर तुमच्या नावाने जागा नसेल तर तुम्ही जर भाड्यानं राहत असेल तर ते पण संमतीपत्र तुम्हाला लागणार आहे, करारनामा लागणार आहे.
तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग असल्या जातीचा दाखला, रहिवासी दाखला, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, दिव्यांग असल्यास त्याचा दाखला, बचत गट सदस्य असल्यास बचत गट प्रमाणपत्र, पासबुकची झेरॉक्स, वयाचा दाखला, रेशन कार्ड, शैक्षणिक पात्रता, स्वयंरोजगार कार्यालयाकडे नोंदणी केल्यास सत्यप्रत, प्रशिक्षण घेतलेले असल्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. बघा, एवढे याकरिता तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे. कोणकोणती? फोटो, 7/12/8 स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड, 7/12 नाव नसेल तर कुटुंबातील व्यक्तीचं संमतीपत्र, भाडेतत्त्वावर राहत असेल तर करारनामा, अनुसूचित जाती जमातीचे असल्या तर जातीचा दाखला म्हणजे तुमची कास्ट, डोमेसियल, रहिवासी दाखला, दारिद्र्य रेषेखालचं प्रमाणपत्र, बँक पासबुक, दिव्यांग असल्यास त्या दाखला, बचत गट सदस्य असेल त्याचं प्रमाणपत्र, वयाचा दाखला, रेशन कार्ड, शैक्षणिक पात्रता कागदपत्र, स्वयंरोजगार कार्यालयामध्ये नोंदणी असेल तर त्याची सत्यप्रत, प्रशिक्षण घेतलं असेल तर ते प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला लागणार आहेत. तसं या जिल्ह्यांना लाभ मिळणार नाही. कोणते जिल्हे आहे? सामान्यतः राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाची नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते, परंतु यामध्ये काही शहरी भागातील जिल्ह्यांचा समावेश नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्हे या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. त्यामध्ये अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, सातारा. अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश. त्याचप्रमाणे शेळी मेंढी पालनासाठी मुंबई उपनगर सोडून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. बघा, अहमदनगर म्हणजे आताचं कोणतं आहे ते आपलं अहमदनगर म्हणजे धाराशिव आहे की बहुतेक. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये होणार नाही आहे. मग आता अर्ज करण्याची प्रक्रिया बघूया आपण. जिल्हास्तरीय पण करू शकतो, राज्यस्तरीय पण करू शकतो. तलंग वाटपसाठी मासा, कुक्कुट 1000 पक्षी राज्यस्तरीय याच्यावर मिळते आपल्याला. अनुदान किती मिळणार ते तुम्ही सांगितलंच आहे, 75% आणि उर्वरित 25% ते लाभार्थ्याला द्यायचे आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्ग असेल तर अनुदानाची मर्यादा 50% आणि उर्वरित 50% लाभार्थ्याला स्वहिस्सा म्हणून करावा लागेल. म्हणजे अनुसूचित जाती जमातीतील असाल तर 75% गव्हर्नमेंट देईल आणि 25% तुम्हाला द्यावे लागतील. आणि सर्वसाधारण प्रवर्ग असेल तर 50% गव्हर्नमेंट देईल आणि 50% तुम्हाला द्यावे लागणार आहे. याकरता टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल, यांचा लाभ कसा मिळवायचा, काही अडचणी असेल, शंका कुशंका असतील तर याकरता मोफत टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. कॉल सेंटर क्रमांक आहे 1962 1962, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 1962 कॉल सेंटर आहे त्यांचं तिथलं. आणि टोल फ्री क्रमांक आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंतचा 180023304118 180023304118 हा त्यांचा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर तुम्ही फोन करून तुमच्या शंका कुशंका, तुमच्या अडचणी, याकरता काय करायचं तुम्हाला जर डायरेक्ट बोलायचं असेल तर तुम्ही या नंबरवर फोन करून बोलू शकता. आता याचं फॅक्ट काय आहे, नाविन्यपूर्ण योजना काय आहे, तर यामध्ये शेळी, मेंढी, गाय, म्हैस गट वाटप करणारी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे, तर अधिकृत वेबसाईट जी आहे त्यात ती बघायची. सर्वप्रथम पात्र अर्जदारांना BMS या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यानुसार आवश्यकतेनुसार राज्यस्तरीय जिल्हास्तरीय योजना देण्यात आलेली त्यानुसार ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आता बघितलंच आपण की 75% अनुदान देणार आहे आणि जे खुला प्रवर्ग त्यांना 50% अनुदान देणार आहे. अशा पद्धतीची नाविन्यपूर्ण योजना आहे. या योजनेचा अवश्य लाभ घ्या. सर्व गरजूंनी गव्हर्नमेंट सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर आहे. बस या योजना आपल्यापर्यंत पोहोचायला हव्यात. या योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद.